रामकृष्णारी संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा हेची माझ हित करीती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी। तुकोबरायांचा हा संतपर प्रकरणातील अभंग आहे मित्रांनो। तुका मने शेष सेवी ना आवडी वचन न मोडी बोलिले ते हेची माझ हित करीती सकळ तेने हा गोपाळ कृपा करी। संत प्रकरणातील अभंग आहे आणि संतांची कृपा काय आहे, संत काय आहेत, श्री संताची माता चरणावर आपण झालेला आहे, परंतु हा जी संत कृपा काय आहे या मंदिरात वैशिष्ट्य असे आहे मित्रांनो। तीर्थक्षेत्र देहूमध्ये ज्या वेळेला तुकोबरायांची कीर्ती भरत होती त्यावेळेला संतांची कृपा काय आहे, संत काय करू शकतात, संतांची किती मोठी ताकद आहे। तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं की एक देहूमध्ये संत तुकाराम कोणतरी फार मोठे महाराज आहेत, त्यांची आपल्याला भेट घ्यायची। छत्रपती महाराज त्यावेळेला शिवाजी महाराज घोड्यावरती दरमजल करत त्यांचे सर्व सहकारी शिवाजी महाराज देहूमध्ये दाखल झाले आणि तुकोबरायांच्या ज्या ठिकाणी आज आपण मंदिर म्हणतो, जे मंदिर वाडा म्हणतो, मंदिराच्या बाजूला इनामदार वाडा आहे, इनामदार वाड्याच्या त्या ठिकाणी जन्मस्थान आहे, त्या ठिकाणी तुकोबराय राहत होते। आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं की महाराज इथं राहतात। प्रत्यक्षात घरी गेल्यानंतर महाराज तर काही घरी नव्हते। दिवस आणि रात्र तुकोबरायांना भजनाशिवाय काही आवडत नव्हतं। दररोज काय करायचं, उठायचं आणि तुकोबराया काय करायचे, गोविंदाचे पोवाडे गायचे। तुकोबरायांना विठ्ठल सुखा विठ्ठल मुखा तुकया मुखा विठ्ठल, तुकोबरायांना विठ्ठलाशिवाय काही दिसत नव्हतं, काही आठवत नव्हतं। आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला तुकोबरायांच्या घरी आले त्यावेळेला तो नजराणा वगैरे घेऊन त्यांनी 10-12 ताटं, जवळजवळ हत्ती घोडे असा छत्रपतींचा सर्व बाणा या देहूमध्ये दाखल झाला। आणि तुकोबरायांच्या घरी गेल्यानंतर धर्मपत्नी घरी होती, लहान मुलं होती, तर त्या ठिकाणी सगळं ठेवलं गेलं वाट्यावरती आणि सांगितलं गेलं की हे तुकोबरायांना आम्ही पाठवले। धर्मपत्नीला खूप आनंद होतो, मुलांना आनंद होतो। सर्वजण आपल्या गळ्यामध्ये ते अलंकार घालतात, नाचतात, साडी चोळी असेल, लहान मुलांना बाराबंदी कपडे असतील, जबलं टोपडं असेल, अशा विविध प्रकारचे अलंकार त्यावेळेला आणले गेलेले होते। सोनं नाणं भरपूर दिलं होतं, मोहरा त्याची गंतीच करण्यानं एवढं त्यांनी दान पाठवलं होतं। आणि छत्रपती शिवाजी महाराज थोडे पुढे येत नाही, ते बाजूला थांबतात आणि ह्यांना पाठवून देतात, परीक्षा घ्यायची असती। तुकोबराया त्यानंतर काही वेळानंतर काही तासानंतर घरी येतात, पाहतात अरे मी माझ्याच घरी आलोय का, चुकून मी दुसऱ्याच्या ठिकाणी गेलो नाही ना, दुसऱ्याच्या घरी गेलो नाही ना। त्यामुळं शहानिशा करतात आणि घरात प्रवेश करतात, अरे हे तर माझंच घर आहे। धर्मपत्नी इतकी आज सजली आहे, नवीन साडी, एवढे अलंकार, एवढे दागदागिने घातलेत, मुलांनाही घातलेत, परंतु हे तर मी तर कुणी पाठवलं नाही, हे माझं नाही आहे। मग त्यावेळेला ते ज्यावेळेला ते सरदार असतात त्यांच्यावर आले, त्यांना बोलून घेतात की अरे हे जे धन दिलं हे कुणी दिले, तर त्यांनी सांगतात की आपल्या स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलं हे सगळं। त्यावेळेला ते सांगतात अरे राजाला सांगा मला याची काही गरज नाही, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, मला ह्याची काही गरज नाही मित्रांनो, माझ्याकडे भरपूर आहे। शिवाजी राजांना सांगा की हा कृपा आशीर्वाद आहे माझा, मी तुमच्या पाठी आहे। आणि ज्यावेळेला छत्रपती हे बाजूला ऐकतात त्यावेळेला छत्रपती स्वतः येतात, नतमस्तक होतात, साष्टांग नमस्कार करतात तुकोबरायांना आणि सांगतात की राजे बोलतात की महाराज मी तुमच्यासाठी हे पाठवलं होतं, पण म्हणले नाही मला याची काही गरज नाही, माझ्याकडे भरपूर आहे। जो संत असतो, जो मोठा देवाशी एकरूप झालेला असतो ना, देव ते संत नव्हे ते निमित्त प्रतिमा, ह्या काय प्रतिमा नाहीत, ह्या स्वतः अंतःकरणापासून खूप समाधानी असतात। तुकोबरायांना मग छत्रपतींना सांगतात की आज कीर्तन आहे, तुम्ही थांबा, कीर्तन ऐकून जावा। संध्याकाळी मंडपात कीर्तन उभं राहतं, कीर्तनाला शिवाजी महाराज बसतात। कीर्तन एवढं आवडतं तुकोबरायांचं छत्रपतींना की ते सांगतात महाराज मी काय तिकडं जात नाही, मी इथंच राहतो। पण सांगतात नाही, आपल्या या स्वराज्याचे तुम्ही राजे आहात आणि तुम्हाला जी काही सहकार्य लागेल ते आम्ही करू। प्रत्येक मावळ खंडामधून द्यायचं जर काम छत्रपतींना कोणी केलं असेल तर तुकोबरायांनी केलं। अरे हा माझा एक चांगला वारकरी आहे, आमच्या मावळातला आहे, या भागात हा चांगलं भजन कीर्तन करतो, हा लढावाई आहे, तुझं काम इथं नाही, तू कुठं करायचं, तर तू जायचं आणि छत्रपतींना मदत करायची, अशी बरेचसे मावळे द्यायचं काम आमच्या तुकोबरायांनी केलेलं आहे। रामकृष्ण हरी।